मनात आम्ही चर्चा चालू होती त्याने देखील सांगितलंय की आमचा यंगस्टरचा संघ आहे. फक्त दोन खेळाडू आहेत जे 30 पार केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त सर्व खेळाडू हे तरुण आहेत, यंगस्टर आहेत. तर एक चांगला यंगस्टर क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. हार्ड लक खार्डी, चांगला खेळ तुमच्या माध्यमातून राहिलेला आहे. नेक्स्ट टाइम नक्कीच रिकव्हर कराल. आणि सापर्डे संघाचे क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचं प्लीज, लगेच प्लीज. सापर्डे प्लीज वेळ घेऊ नका. बघा आमच्याकडे वेळेची कमतरता आहे. कुशल स्पोर्ट्स सापर्डे विपक्ष जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले असा हा सामना तुम्ही पाहताय. कुशल स्पोर्ट्स सापर्डे प्लीज क्षेत्ररक्षक लगेच लावून घ्या. बघा वेळ घेऊ नका. सर्व काही आमच्याकडे आहे. चांगल्या ट्रॉफीज आहेत, कॅश प्राइजेस आहेत, खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी जेवण आहे, मालिकावीरच्या स्वरूपात बाईक आहे. फक्त आमची एकच अपेक्षा खेळाडूंकडून की तुम्हाला जो वेळ दिला गेलाय त्या वेळेतच तुम्हाला मॅचेस कंप्लीट करायचे. महत्वाचं, सर्वात महत्वाचं सावली क्रिएशन ज्यांनी आमच्यावर विश्वास दर्शवलाय आणि मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात आम्हाला जर्सी उपलब्ध करून दिलेत आणि त्याच जर्सी घालून खेळाडूंना खेळायचं आहे ज्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालेला आहे. सावली क्रिएशन्स देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय ज्यांनी पंचांशासाठी देखील जर्सी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच सर्व मॅचेसचे मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात आपण त्यांच्याच जर्सी खेळाडूंना देतोय. बघा तुमच्या स्क्रीनवर देखील फ्लॅश होते. सावली क्रिएशन खूप चांगल्या पद्धतीने ही देखील एक अग्रेसर कंपनी ठरलेली आहे. गेल्या 2-3 वर्षांमध्ये सावली क्रिएशन वाडाच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण देखील केलं जाते. तसेच जर्सी देखील आहेत आणि जास्त फोकस त्यांनी जर्सीवर केलाय भूपेशजी. आणि खूप आगळ्या जर्सी डिझाईन तुम्हाला नेहमीच त्यांची पाहिलेत आणि या टुर्नामेंटमध्ये देखील त्यांच्याच माध्यमातून आम्हाला जर्सी उपलब्ध झालेल्या आहेत. थँक्यू सावली क्रिएशन. चला मॅच ऑन, ज्याची क्लिप आज इंस्टाग्रामवर आम्ही व्हायरल केली आहे ते अतुल पाटील जे फिरकीची जादूगार म्हणून ओळखले जातात कल्याण डोंबिवली परिसरातले. ते अतुल पाटील आता गोलंदाजी मार्कवर येत आहेत आणि नक्कीच तुम्हाला त्यांची फिरकीची जादू पाहायला मिळेल. पण अनुभवाचं दुसरं नाव त्यांच्या विरोधात आहे. राहुल पाटील जे जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवलेचे कॅप्टन सुद्धा आहेत आणि सर्व सुद्धा एक चांगल्या स्टान्सने ते खेळण्यासाठी तयार होत आहेत. तर कुणाल यायचे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कुणाल. आपण या लगेचच मॅन ऑफ द मॅचचा नक्कीच आकर्षक अशी जी जर्सी आहे ती आपल्याला दिली जाईल. दीपू पाटीलच्या शुभ हस्ते आपण ती जर्सी देऊया कुणालला. यस, कंटिन्यू करा सर. पहिला बॉल बॅकफुट पंच, इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक नव्हता, त्याच संधीचा फायदा उचलत कव्हरला डीप मध्ये हा बॉल फील्ड करेपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. राहुलने स्ट्राईक रोटेट केली. आता राहुल भंडारी बॉडी रोल करून ऑन साइडला खेळण्याचा प्रयास झाला. यष्टिरक्षक बॉल फील्ड करण्यासाठी जातोय. वेट फॉर अंपायर सिग्नल. केतन म्हात्रे आता पंचाच्या भूमिकेत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. वाईट बॉलची खूण केली जाईल. धावसंख्या जाईल 1 ने पुढे पोहोचेल, 2 ने पुढे, माफ करा 3 या आकड्यावर पोहोचेल. बघा मॅन ऑफ द मॅचचा देखील पुरस्कार दिला जातो दीपू यांच्या माध्यमातून. ठाणे रायगड 7117 हे इंस्टाग्राम पेज आहे, त्यांच्यावर ते नेहमीच अपडेट देत असतात. ठाणे रायगडच्या सर्व क्रिकेटपटूंचे अपडेट देत असतात आणि नक्कीच या स्पर्धेचे अपडेट देखील त्यांच्या पेज वरून ते काल देखील त्यांनी दिलेत आणि पुढच्या 3 दिवसामध्ये देखील तुम्हाला अपडेट्स मिळू शकतील. दरम्यान 9:04 चांगली माहिती आपल्याला सातत्याने इंस्टाग्राम वरती सोशल मीडियावरती मिळत असते. अतुल पाटील आहेत पहिल्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडला राहुल भंडारी आणि राहुल पाटील अशी 2 सलामीवीर फलंदाज. जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवली या टीमच्या माध्यमातून त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला संघ पाहायला मिळतोय पिंटू पाटील पुरस्कृत कुशल स्पोर्ट्स सापार्डे. धावसंख्या 5 झाले. अतुल पाटील आताच ते गुजरातला खेळण्यासाठी गेले होते आणि गुजरातवरून लगेचच ग्रामीण क्रिकेटसाठी ते पुन्हा एकदा हजर झालेत. पुन्हा एकदा यष्टिरक्षक सुद्धा बीट होतोय, फलंदाज सुद्धा यष्टिरक्षका मागे क्षेत्ररक्षक येऊन बॉल अडवेल तोवर वाईडच्या या 2 धावा आम्ही धावफलकात ऍड करणारा. धावसंख्या 7 वर जाते. अतुल मात्र कुठेतरी सूर गवसत नाहीये का कोणास ठाऊक, बॉलिंग ट्रॅक वर प्रॉब्लेम आहे की काय, पण मात्र त्याच्या माध्यमातून आज म्हणावी तशी गोलंदाजी होत नाहीये. बघूया कमबॅक करेल का.
अतुल आणि यस अपील तर केली गेलेली आहे. वेद मात्र ऑन साइडला असल्या कारणाने पंचांनी अपील फेटाळून लावले. दरम्यान ही एक धाव पळून पूर्ण केली जाते विथ द बॅट ऑर लेग बाय अंपायर. येस, लेग बायच्या माध्यमातून एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या जाईल ती म्हणजेच 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड. अतुल राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान बघा, वळणाबरोबर सुद्धा वेगाचं देखील नियंत्रण अतुल पाटील यांच्याकडे आहे. लेग ब्रेक ऑफ ब्रेक खूप चांगला ते हाताळतात, पण मध्ये मध्ये स्ट्रेट बॉल स्टॉक बॉल देखील ते यूज करतात आणि त्याचाच कुठेतरी प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा वेगवान चेंडूची हाताळणी केली गेली आहे. शॉर्ट फाईन लेगच्या मागे क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. दरम्यान पुन्हा एकदा या 2 धावा मिळतील. अवांतरच्या स्वरूपात जो धावांचा पाऊस आहे तो मात्र अविरतपणे पडत राहिला. आज सुद्धा 100 पार करेल वाईड असं वाटते. यावेळेस बेटर डिलिव्हरी होती. टप्पा पडल्यानंतर हलकासा बॉल खाली राहिला. अशा पद्धतीने पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवली टीमची बिनबाद 10 धावा. ना चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, कारण का विकेट भरपूर फास्ट आहे. इथे बॅटिंग करणं एवढं सोपं नाहीये, तरी देखील आपल्याला चांगली बॅटिंग पाहायला मिळते राहुल भंडारी आणि राहुल पाटीलच्या माध्यमातून. तर पहिलं षटक आपल्याला भरपूर चांगलं पाहायला भेटलं अतुल पाटीलचं. तर जेवणाची देखील सुरुवात झाली आहे. आज गुरुवारचा दिवस आहे. शुद्ध शाकाहारी सुंदर जेवण सर्व आमच्या पाहुण्यांसाठी, सर्व खेळाडूंसाठी, सर्व टीमसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. ज्याला कोणाला मात्र जेवण करायचं असेल त्यांनी जेवणाचा आनंद घ्यावा. बघा, अतिरिक्त खेळाडूची देखील एक जबाबदारी आहे जे निल्सन मडवी खूप चांगल्या पद्धतीने निभावत आहेत. खेळाडूंची नावं सांगणं, त्यांचे जुने रेकॉर्ड सांगणं आणि स्कोर चेक करणं हे अतिरिक्त खेळाडूचं काम असते. तर पाहूया आता जो गोलंदाज येतोय विकी मडवी, कुशल 11 सापाडे टीमचा विकी मडवी हा दुसरं षटक हाताळण्यासाठी तो स्ट्राईकवर अजूनही एका बाजूने किल्ला लढवतोय फलंदाज राहुल पाटील. आता नवीन बॅट घेऊन राहुल भंडारी. यावेळेस आडव्या पटेलने खेळण्याचा प्रयास झाला. तर स्टान्स चांगला होता, मोमेंट देखील मिळाली होती, पण बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा खाली राहतोय. नी हाईटने बॉल ट्रॅव्हल होतो, त्यामुळेच हा शॉट कन्वर्ट करता आला नाहीये बॅट्समन राहुल पाटीलला. धावसंख्या 10 झाले. सुरुवात चांगली होते विकी मडवीची ऍज अ बॉलर. पुन्हा एकदा खाली राहतोय. वाईड स्पॉटला बॉल पिच करतोय. कौतुक करायला हवं. बघा, खेळपट्टीवर हलकशी पाणी आहे आणि कधी कधी मिळेल त्या संसाधनाचा उपयोग करून घेणं हे कुठल्याही खेळाडूची परम कर्तव्य. आणि आता मात्र त्याच गोष्टीचा फायदा उचलला जातोय बॉलर विकी कडून. चांगली गोलंदाजी विकी मडवीची. राऊंड विकेटना बाउन्सर होता. पोल करण्याचा प्रयत्न मात्र यष्टांच्या मागे खूप चांगला झेल अतुल पाटीलनं पकडलाय. परतावा लागेल राहुल पाटीलला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवली या टीमला राहुल पाटील बॅक टू द पवेलियन. नाही, अंपायरचं डिसिजन येण्याच्या अगोदरच त्यांनी खेळपट्टी सोडली होती, कारण त्यांना ठाऊक होतं खेळ भावना दाखवणं आपलं काम आहे. आपण एका टीमला लीड करतो, आपण एका टीमचे मालक आहोत. तर मात्र जशी एज लागली यष्टीरक्षकच्या हातामध्ये बॉल विसावला, त्यांनी मात्र खेळपट्टी सोडली. ही देखील एक खेळ भावना आहे. नवीन बॅट्समन साई पाटील तुम्हाला स्ट्राईकवर पाहायला मिळतो. डावकुरा फलंदाज आहे आणि पाहूया डावकुरा फलंदाज या किंग ट्रॉफीच्या मैदानावर आपली जादू दाखवेल का. तुर्तास धावसंख्या जरी जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले टीमची 10 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विकी. यावेळेस तितकासा प्रॉमिसिंग अटेम्प्ट वाटला नाही. फक्त कॅज्युअल प्रयत्न झाला होता. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न फसतोय. खूप चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 4 बॉल डॉट्स हाताळलेत गोलंदाज विकी मडवीने आणि त्यातल्या त्यात एक विकेट सुद्धा आहे.
यावेळेस हुक करण्याचा अंदाज, चांगली उंची मेंटेन केली. शक्ती मडवी यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. खास करून सापाडी संघाला आपलं हार्दिक स्वागत आहे. पुढचा आहे पुन्हा एकदा विकी मेडन ओव्हर, आणि या स्पर्धेतली दुसरी मेडन ओव्हर जाते कुशल 11 सापार्डेच्या विकी मडवीच्या नावावर. जबरदस्त गोलंदाजी आणि मच निडेड मेडन ओव्हर होती, कारण पहिलं षटक अतुल पाटीलने हाताळलं होतं. त्यामध्ये त्याने 10 धावा खर्च केल्या होत्या आणि धावांना अंकुश लावण्यासाठी, अवरोध लावण्यासाठी गोलंदाज विकीला पाठवण्यात आला आणि त्याने मेडन षटक हाताळलं. या स्पर्धेतलं दुसरं. रेबन ग्रुपच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे मडवीला. तो सामना संपल्याच्या नंतर दिला जाईल. भरत हा नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय तिसरं षटक घेऊन. भरत घोडे आपल्याला गोलंदाजा दरम्यान पाहायला मिळतील. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती फक्त 10. भरत घोडे हा नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय आणि दुसरं षटक जबरदस्त राहिलं होतं आणि पुढील 3 षटकांसाठी मी आमंत्रित करतोय. यावेळेस मिस टाइम आहे, एजला लागतोय बॉल. पॉइंट आणि गलीमध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. अतुल पाटील साठी लॉंग चेस राहिलाय. दरम्यान 2 धावांचा कॉल. धावचीची संधी होती पण भरत कडून ती संधी पूर्ण केली गेली नाही. फक्त 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक 12 वर पोहोचलाय. 12 रन्स ऑन बोर्ड. चला यानंतर दुसऱ्या फेरीतले सामने आम्ही स्टार्ट करणार आहोत. ती माहिती देखील या षटकानंतर आम्ही देऊ तुम्हाला. तिसऱ्या षटकानंतर ती माहिती देऊ. संदप आणि सोनारपाडा या इनिंग ब्रेक मध्ये संदप आणि सोनारपाडा टीमच्या कॅप्टनने तयार राहायचं टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. संदप आणि सोनारपाडा टॉस केला जाईल. षटक किती असतील ती टॉसच्या वेळी तुम्हाला कळवण्यात येतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर भरत घोडे. यावेळेस कनेक्ट प्रॉपर झालाय. एक्झिक्युशन देखील तितकंच चांगला. बॉल मात्र निघून जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. आर पार सीमा पार षटकार. नाही, याच्या अगोदर आपल्याला मिडियम षटक पाहायला भेटला विकीचा. मात्र या षटकामध्ये आता आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहुल भंडारीचा आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या 18. भरत पुन्हा एकदा आपटी देऊन टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि अचूक चेंडू असल्याची खूण पंचांच्या माध्यमातून आहे. पण मात्र एक ताकीद आहे. ताकीद मिळेल की याच उंचीने पुन्हा एकदा चेंडूची हाताळणी केली गेली तर दंडित केलं जाऊ शकेल. बघा वेगवेगळ्या माध्यमातून पंच देखील महत्वपूर्ण भूमिका अदा करतायत. आता ऑनफिल्ड अंपायरचा विचार केला तर केतन म्हात्रे आणि त्याच्यासोबत सचिन कडू आहेत. तर हे महत्वाचं आहे की पंचांचं काम आणि पंचाचं लक्ष मात्र या टुर्नामेंटच्या माध्यमातून अचूक आहे. आणि पहा पुन्हा एकदा पंचांचा बोट आकाशाकडे. धावचीच्या स्वरूपात हादरा बसतोय दुसरा टीम जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले टीमला. धावसंख्या 18 झाली. साई हा बाद झालाय. नवीन फलंदाज सौरभ बाद झालाय. सौरभ आलाय. नवीन फलंदाज सौरभ. ओके. यावेळेस पुन्हा त्या अटॅकिंग स्टान्स घेतला होता. ऑन साइडला बॉडी रोल करून नटराज स्टाईलने हा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयासच राहिलाय. कारण फक्त एकच धाव मिळते. फिल्डिंग खूप चांगलं सेट केलंय कुशल 11 सापाडे टीमने. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या. त्यानंतर पुढच्या षटकामध्ये एकही धाव आली नाही. एक विकेट मिळाली गोलंदाज विकीला. आणि भरत घोडेने देखील चांगली
सुरुवात करण्याची इच्छा व्यक्त केली होती ती मात्र कुठेतरी महाग ठरली, पण त्यानंतर मात्र खूप चांगला कमबॅक. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून हा बॉल फ्लाय होतोय आणि दरम्यान पंचांच्या माध्यमातून नक्कीच मी म्हणालो होतो की पुन्हा एकदा त्याच उंचीने जर चेंडू तुम्ही हाताळला, कारण तुम्हाला 1/4 ओव्हरची ताकीद मिळाली होती आणि पुढचा बॉल आता फ्री हिट असेल. एक सुवर्ण संधी आहे जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवली या टीमकडे. आता 10 झाल्यात ते म्हणजेच 21 धावा. आडव्या पट्याने खेळण्याचा प्रयास, फ्री हिट मिस केलेली आहे आणि अशा पद्धतीने तिसऱ्या षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवली टीमची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 21 धावा. 7च्या धावगतीने खेळतोय आणि ज्यांनी महत्वपूर्ण काम या षटकामध्ये केले विकीने एक चांगला ब्रेक थ्रू मिळवून दिला. विकेट मेडन त्याने हाताळली आणि त्यानंतर भरतने देखील सुरेख साथ दिले आणि फक्त 21 धावांवर आतापर्यंत जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवली टीम थांबलेली आहे. अजूनही 2 षटकांचा या डावातला खेळ शिल्लक आहे. नवीन बॉलर ज्याने मेडन षटक हाताळलं होतं तो विकी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. तर विकी मडवीनं भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. निर्धाव षटक पहिला आपल्याला पाहायला भेटलं या टुर्नामेंट मधला आणि चांगली त्यांनी गोलंदाजी देखील केली होती. तोच विकी मडवी. राहुल भंडारी साकिंग एंडला चांगला चेंडू आणि फलंदाज बाद. 7वा चेंडू सलग आपण बघतो डॉट आलाय. जबरदस्त आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते विकी मडवीच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती एकूण 21 आपल्याला पाहायला मिळते आणि राहुल भंडारी झाल्या बाद. या दरम्यानचा हा देखील चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. सलगचा 8वा चेंडू डॉट टाकला गोलंदाज विकी मडवीनं. चांगली गोलंदाजी सन्मान देत असताना 9व्या चेंडूवरती पहिली 1 धाव खर्च केली आहे विकीनं आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती एकूण 22. या दरम्यानचा हा देखील चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि अजून एक फलंदाज बाद. रवीला देखील परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले संघ पूर्णपणे आपल्याला बागफुटला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. तेजस स्ट्रायकिंग एंडला अजून एक आपल्याला चांगला चेंडू पाहायला मिळतो. जबरदस्त गोलंदाजी. अजून एक रनआउटची विकेट. अजून एक फलंदाज बाद.
षटक संपल्याचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलाय. एकूण 4 षटकांचा खेळ संपल्या. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22च धावा. फक्त एकच धाव देखील षटकामध्ये खर्च केली, म्हणजे 2 ओव्हरमध्ये फक्त एकच धाव खर्च केली. चला करण निघूकर आपण या. आपल्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. विघ्नेश पडवी. तर करण या आपण लगेचच दिनेश हिरामन पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक होतं. 1 शॉट. पहिली सेमीफायनल आज होणार आहे. या गोष्टीची नोंद घ्यावी. अजून एक फलंदाज बाद, म्हणजे जो 11 वाकलन संघ जर तुम्ही आम्हाला ऐकत असाल तर बरोबर 4:30 वाजता तुम्हाला रिपोर्ट, 5 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचे. या गोष्टीची नोंद घ्यावी. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण 500 रुपयाचं कॅश प्राईज करण निगुकरला देतोय. दिनेश हिरामन पाटील यांच्याकडनं लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार करणनं मारले होते, त्यासाठी हा पारितोषिक 500. विघ्नेश मंडवी पूर्णपणे बागफोडला आपल्याला दरम्यान जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्टी बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. हा देखील चेंडू येतो डॉट. दरम्यानचा अजून एक आपल्याला चांगला चेंडू पाहायला मिळतो आणि विकेटचे पतन खेळाडू बाद. या दरम्यानचा हा देखील आपल्याला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. तर पहिल्या इनिंगचा खेळ संपला. एकूण पहिल्या इनिंग मध्ये धावा मात्र बनवल्या गेल्या 26 टार्गेट आहे. 25 धावा बनवल्या गेल्या. 26 टार्गेट आहे मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी मॅच जेव्हा सुरू होईल
आपण ऐकूया नरेश सरांचा आवाज. पण तत्पूर्वी टॉस देखील होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉससाठी या. सोनारपाडा विरुद्ध संदप अशी आपल्याला लढत पाहायला मिळेल. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. आम्ही थोडासा ब्रेक घेतो, लंच ब्रेक आहे आमचा. मध्ये सर्वांनी जेवण करून घ्या. जेवणाची सुंदर व्यवस्था आजच्या देखील दिवसामध्ये केली गेली आहे. लगेचच आपण मॅचला सुरुवात करू. टॉस देखील केलं जाईल. धन्यवाद, थँक्यू राहुल सर, थँक्यू मनीष सर. आपण स्क्रीनवरती बघतो या स्पर्धेच्या झळाळत्या ट्रॉफीज, ज्या ट्रॉफीज विजेत्यांना मिळणार आहे, ज्या किंग्स ट्रॉफीसाठी लढाई मैदानामध्ये सुरू आहे. आणि अशीच ही ट्रॉफी त्याचबरोबर छत्रपती शिवरायांची धीर गंभीर मुद्रा देखील आपल्याला तिथे बघायला मिळते. एक छानसं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पांडुरंग दीनानाथ संत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं VCC उसरगर विशाल म्हात्रे अर्थात डीजे ब्राओ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उभं केलेलं या स्पर्धेच्या माध्यमातून रबर बॉल टेनिस क्रिकेटचा आस्वाद खेळाडूंना, क्रीडा रसिकांना घेता येतोय. आजचा दुसरा दिवस डोंबिवली ग्रामीण विभागातील या मॅचेस आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. सकाळपासून अत्यंत चुरशीचे सामने आपण पाहिले होते. या अगोदरचा सामना खार्डे विरुद्ध उत्तरशिव आपण पाहिला. उत्तरशिव संघानं काय दिमाखदार विजय मिळवला, तर यजमान VCC उसरगरला पराभवाचा धक्का या मैदानामध्ये सहन करावा लागला. अशा अनपेक्षित निकालांबरोबर आता पुढचे काही क्षण सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचे असतील. विशेष म्हणजे ही मॅच सुरू आहे. ब्राह्मण करवले विरुद्ध सापर्डे. कमी धावसंख्येवरती हा सामना रंगणार यात तीळ मात्र शंका नाही. मात्र 26 धावा बनवलेल्या आहेत त्या ब्राह्मण करवले संघानं, तर सापर्डे संघानं विजयासाठी 27 धावांचं आव्हान आहे. माफ करा, 25 धावा होत्या, 26 बनवायच्या आहेत. सोनारपाडा आणि संदप या दोन्ही संघांना विनंती आहे, दुसऱ्या फेरीसाठी आपण तयार राहायचे. टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. आणि विशेष म्हणजे जर आपण उशीर केलात तर तुम्हाला बॉलची पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 1 2 3 4 5 6 असे पर्यंत 24 पर्यंत बॉल कमी केले जाऊ शकतात. संदप संघाचे संघनायक इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं स्वागत करतोय आम्ही. सोनारपाडा संघाचे संघनायक आपण देखील ताबडतोब उपस्थित राहा. 25 धावा ब्राह्मण करवले संघ, जागृती ब्राह्मण करवले संघाने बनवल्यात आणि विजयासाठी सापर्डे संघासमोर मात्र 26 धावांचं आव्हान आहे. कमी धावसंख्येवरती रंगलेला हा सामना जेमतेम 6 धावांची सरासरी सुद्धा राखता आली नाही. 5 षटकामध्ये मात्र 25 धावा, 5 धावा प्रति षटका पाठीमागे बनवल्यात. आणि मला वाटतं सकाळपासूनची ही निचांकी धावसंख्या आहे. नाणेफेकीचा कौल तिथे होणार आहे. सोनारपाडा संघाचे कर्णधार तसेच संदप संघाचे कर्णधार यांच्यामध्ये आपले लाडके मित्र निल्सन मडवी यांच्या हस्ते होणार आहे. तरी निल्सन मडवी यांना विनंती आहे की आपल्या हस्ते या दोन्ही संघामध्ये टॉस करायचा आहे. माय फ्रेंड निल्सन मडवी. छापा कॉल आहे आणि कोणी पेंडिंग नको आताच सांग. आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे त्यांनी. आणि निल्सन मर्वी काय तू एकदम आज तुमचा संघ खेळतोय आणि 25 धावा काढलेल्या आहेत. आणि निल्सन मर्वी लाजत आहेत, लाईव्हला लाजत नाही, चांगला फांगड्या मोडतो तो. झुंज मजबूत आहे, लढाई निश्चित होणार आहे. कारण आपण बघतोय ब्राह्मण करवले संघाकडे सुद्धा तितकेच धोकादायक गोलंदाज आहेत. 12वा खेळाडू 12th मॅन दोन्ही संघांचा इथे नाही. अतुल आणि अतुल विकी आणि राहुल भाई गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला आहे. ज्या झुंजींची आम्ही चर्चा करत होतो, विशाल म्हात्रे अर्थात आपल्या सर्वांचे लाडके डीजे ब्राहो यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे.
3,000 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी. लागोपाठच्या 3 बळींसाठी तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक विशाल म्हात्रे, डीजे ब्राहो यांच्याकडून इथे जाहीर करण्यात आलेला आहे. चेंडू थांबलेला तिथे पूर्ण 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल इथे आणि तो प्रयत्न यशस्वी देखील होईल. धावफलक हळूहळू सुरू होतोय कारण आपण बघतोय की फक्त 26 धावांचं आव्हान हे माफक आव्हान आहे. परंतु क्रिकेट असा खेळ आहे, जगामधला एकमात्र क्रिकेट असा खेळ आहे की ज्या खेळामध्ये विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजून तयार झालेला नाही किंवा कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. इतका अनिश्चिततेचा खेळ आहे. मग 25 धावा जरी बनवल्या असतील ब्राह्मण करवले संघाने तरी सापाडे संघ विजय होईल असं कोणी ठामपणे सांगू शकणार नाही. आणि त्यामुळंच उत्सुकता रोमांचकता या सामन्यातले कायम राहते. दुसरी धाव घ्यायची फलंदाजाला, परंतु तिथे नॉन स्ट्रायकर वरती असलेला फलंदाज विकी त्यानं दिला नकार. एका धावेबरोबर धावफलक पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. सुरुवात चांगली आहे कारण तुम्ही जर 26 धावांना सामोरे जात असाल, पहिल्या षटकामध्ये 5 धावा सरासरीपर्यंत पोहोचलात तुम्ही, ही चांगली सुरुवात आहे. यावेळेस पुलचा प्रयत्न आहे. मिडॉनचा खेळाडू तिथे चेंडूच्या समोर 1 धाव घेत 6 धावा. पहिलं षटक सुरू असताना धावफलकावरती सापार्डे. आपण झुंजीची चर्चा करतो, तुम्ही बैलांच्या झुंजी बघितल्या असतील, कोंबड्यांच्या झुंजी बघितल्या असतील. किती चित्तथरारक क्षण असतो तो. आणि तसेच क्रिकेटची झुंज असते ही तितकीच चित्तथरारक असते. पण वा, थ्रो चांगला आहे परंतु यष्टीरक्षक तिथे कव्हर करू शकत नाही. 2 धावा इथे मिळतील आणि या 2 धावांबरोबर धावफलकावरती 8 धावा. बैलांचे शर्यत सुद्धा तुम्ही बघितले असतील, अत्यंत थरारक असा क्षण असतो तो. परंतु अलीकडं बैलगाड्याच्या शर्यतींवरती बंदी आहे. आपल्याकडं तुमच्याकडे 2 बैलांच्या गाड्या असतात, 2 गाड्या किंवा अशा अनेक गाड्या एकाच वेळेस सोडल्या जातात. आमच्याकडं वेगळं आहे. आमच्याकडे 4 बैली गाडा असतो आणि धावपट्टीमध्ये एका वेळेस एकच गाडा धावत असतो आणि जो कमी सेकंदामध्ये घाट पार करून जाईल त्याला तिथे विजय घोषित करण्यात येतं. थरारक क्षण असतो, प्रचंड थरारक क्षण असतो. परंतु अलीकडं बैलांच्या शर्यतीवरती बंदी आहे. आमचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे त्या संदर्भात खूप चांगलं काम करतायत. संरक्षित प्राण्यांच्या यादीतून बैलांचं नाव वगळण्यासाठी त्यांचे सध्या प्रयत्न सुरू आहेत आणि भविष्यात त्याच्यावरती यश आलं तर जवळपास शेतकरी अर्धी लढाई जिंकतील. धावफलकावरती आपण बघू शकतो 8 धावा षटक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना. परवाच भारतामध्ये पेटा संस्था जी प्राण्यांच्या संरक्षणार्थ काम करते, चेंडू आकाशामध्ये झेल टिपला इथे मैदानामध्ये आणि फलंदाज बाद होईल. पहिला धक्का सापार्डे संघाला. पेटा संस्था जी काम करते आहे त्या संस्थेने अनेक आक्षेप घेत न्यायालयामध्ये त्यांचं म्हणणं न्यायालयाने ऐकून घेतल्यानंतर बैलगाड्याच्या शर्यतींवरती बंदी लावलेली आहे. आणि परवा जे काय मेनका गांधींनी स्टेटमेंट केलं त्याचा देखील शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळं बैलगाडा शर्यती भविष्यामध्ये चालू झाल्या तर मला माहिती आपल्या परिसरात जो बैलगाडा शर्यतींसाठी ओळखला जातो, आमचाही परिसर बैलगाडा शर्यतींसाठी ओळखला जातो, येथील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. जाऊ शकतो आपण मैदानामध्ये. झुंजीची आपण चर्चा करत होतो कारण बैलगाड्याच्या झुंजींसाठी प्रसिद्ध असलेलं नाव इथं मंचावरती उपस्थित आहेत आणि म्हणून त्या योगे आपला विषय पुढे आला. निल्सन मडवी मला आता समजलं इथे, कारण प्रत्येक क्षेत्र हा खरं तर छंद असतो, शेतकऱ्यांचा छंद असतो. हो, इथे खूपच खराब चेंडू आहे. आपट बार आपण म्हणतो, परंतु आपट बार हा किफायतशीर ठरला पाहिजे होता. इथं हा बार फुसका निघाला असे म्हणता येईल कारण तो वाईड चेंडू आहे. धावफलकावरती इथे धावा असतील त्या 9 षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना. स्ट्राईक एंड वरती फलंदाज अतुल, सलामीला आलेला हा फलंदाज पुन्हा एकदा दुसराही चेंडू तसाच भरकटला. यावेळेस नो बॉल आहे. पंचांच्या कामगिरीकडे लक्ष असतं. आपण पाहतो की डोक्यावरून गेलेला चेंडू हा वाईड दिला जातो, परंतु तो पहिला दुसरा तो वाईड देत असतानाच पंच एका बाउन्सची गोलंदाजाने जी मर्यादा आहे ती ओलांडलेली असते. त्यामुळे पुढचा जो चेंडू डोक्यावरून जाणार आहे तो नो बॉल ठरवला जातो. वाईड आणि नो, अगोदर नो बॉल येतो आणि नंतर वाईड बॉलचा नियम आहे. त्यामुळं नो बॉल अगोदर कन्सिडर केला जातो आणि त्यानंतर जर तो चेंडू नो नसेल तर वाईड. पुढे जाऊन
आपण बघतो धावफलकावरती धावा असतील 10. या षटकामध्ये काही अवांतर धावा मिळालेल्या आहेत. हलक्या हाताने स्टिअर केलेल्या या चेंडूला बॅकफुट पॉइंट डीप पॉइंटचा खेळाडू खरं तर चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव, धावफलक 1ने अलगत पुढे जाईल आणि 11 धावा 2 अंकी धावसंख्येपर्यंत पोहोचतायत. दुसऱ्या षटकामध्ये समोर आव्हान आहे मात्र 26 धावांचं. कमी धावसंख्येवरती देखील अनेक चांगले सामने आपण पाहिलेले आहेत. अनेक सामने आहेत. बांगलादेश विरुद्ध 105 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर सुद्धा भारतानं तो सामना जिंकलेला आहे इतिहासामध्ये. वाईट चेंडू आहे. 166 धावसंख्येवरती केनियाला वेस्ट इंडिजने रोखल्यानंतरही केनियाने तो सामना जिंकलेला आहे. अशा लढती आपण कित्येक बघितलेल्या आहेत. भारतानं तर पाकिस्तानने 125 धावांमध्ये रोखल्यानंतरही विजय मिळवलेला आहे. कमी धावसंख्येवरती सुद्धा क्रिकेटमध्ये खूप चांगले मॅचेस बघितले जातात. आणि विशेष म्हणजे या स्पर्धेचे ऑनलाईन चाहते सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. रबर बॉलची स्पर्धा इथे जरी खेळत असलात तरी पुण्यामध्ये सुद्धा खूप चाहते मॅच बघतायत. त्यांच्याही सातत्याने फोन येत आहेत. विशेष म्हणजे रायगड परिसरातील प्रसिद्ध गुणलेखक कांचन पालकर यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. मुरबाडवरून सतीश शेळके, मयूर शेळके, धडाकेबाज चषकचे आयोजक त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा प्राप्त होत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. रबल बॉल क्रिकेट स्पर्धेचे चाहते मोठ्या संख्येने तयार होत आहेत आणि खेळाडूंना देखील त्यामुळे एक वेगळी संधी या स्पर्धांच्या अशा प्रकारच्या मिळते. आखूड टप्प्याचा चेंडू, ओहो, पूल करतोय फलंदाज, परंतु कुठे, लॉंग ऑनला, सीमारेषा पार, 4 धावा. अशा फटक्यांची गरज आहे इथे. 16 धावा, विजय अधिक सुकर होऊ शकतो. ज्या पद्धतीनं अतुल फलंदाजी करतोय मला वाटतं त्यानं विजयाचा हमरस्ता बनवलेला आहे. त्याची गाडी ट्रॅकवरती आहे आणि खूप सुसाट सुटलेली आहे. तर हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक डीजे ब्राव विशाल म्हात्रे यांच्याकडून इथे जाहीर करण्यात आलेलं आहे. विशाल म्हात्रे खरं तर जागृती 11 हा संघ सातत्यानं ओपन क्रिकेटमध्ये आपण पाहतो. VCC उसरगर हा स्थानिक लोकल क्रिकेटमध्ये आपण संघ बघतो. या दोन्ही संघ सातत्यानं या खेळाडूंना प्रोत्साहन तर देतातच, त्याचबरोबर धावफलकावरती जायचे 16 धावा, 10 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आणि हॅट्रिक जर नोंदवली गोलंदाजानं अर्थात राहुल भाई यांना 5,000 रुपयाच्या पारितोषिकाची घोषणा. चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक कुणी तिथे नाही. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येतोय 2 धावा इथे मिळतील त्या अतुलला अर्थात सापार्डे संघाला. धावफलक पुढे पोहोचेल 18 धावा. मी विशाल म्हात्रे यांचं कौतुक करत होतो की खेळाडूंना प्रोत्साहन देणं, त्यांच्याबरोबर खेळणं किंवा त्यांच्यासाठी मेंटॉर म्हणून उभं राहणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. कोणीही खेळाडू एखाद्या संघात खेळतो, चांगला खेळ करू शकतो, पण चांगला खेळाबरोबर एक यश इथं निश्चित. अतुलचा अडसर राहुल भाईकडून दूर होतोय. फलंदाज बाद होईल. इथे विशाल म्हात्रे यांच्याकडून अजून एका पारितोषिकाची घोषणा आहे. ज्यांचा वाढदिवस VCC उसरगर संघाचे आधारस्तंभ समाजसेवक पांडुरंग दीनानाथ संते यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा आहे. त्यांचे बॅनर तुम्हाला मैदानाच्या चारही बाजूला दिसत आहेत. त्यांचा बॅनर जिथं आहे त्या बॅनरवरती षटकार मारला तर त्यासाठी पारितोषिक असेल 2,000 रुपयाचं आणि दाते आहेत विशाल म्हात्रे. व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे, देता देता या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे. विशाल म्हात्रे आणि त्यांच्यासारखे दानशूर मंडळी आज इथे मंचावरती उपस्थित आहेत. कारण एक टीम चालवणं हे अत्यंत अवघड काम असतं. जरी तुम्हाला बक्षिसं येत असतील किंवा बक्षिसं येत नसतील तरी देखील एंट्री करणं, खेळाडूंना घेऊन जाणं, त्यांचं जेवण, नाश्ता, पाणी या सगळ्या गोष्टी बघणं हा खरं तर मोठा अवघड गोष्ट असतो, मोठा क्लिष्ट विषय असतो. परंतु विशाल म्हात्रे उसरगर संघासाठी, जागृती संघासाठी सातत्याने हे काम करतायत, म्हणून निश्चित प्रकारे त्यांचं कौतुक आहे. धावफलकावरती आपण जाऊयात, जिथे धावफलकावरती आहेत धावा, 18 धावा. आणि एक घोषणा खरं तर मला मगाशीच करायची होती ज्यावेळेस दिनेशदादा पाटील इथे उपस्थित होते. त्याची घोषणा मी आपल्या समोर निश्चित प्रकारे आता घेऊन येईल. दरम्यानच्या काळामध्ये 1 धाव इथे मिळेल सापार्डे संघाला आणि हळूहळू सापार्डे संघाची बाजू मजबूत होताना आपण बघतोय. एका धावेने ते विजयाच्या नजीक, विजयाच्या समीप, विजयाच्या जवळ येऊन पोहोचतायत. विजय आता हाकेच्या अंतरावरती आहे. दृष्टिक्षेपात आलेला आहे विजय, नजरेच्या टप्प्यात आहे. तो कधीही त्यांच्याकडे येऊ शकतो.
तर घोषणा अशी आहे की भविष्यामध्ये टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना खूप मोठी संधी खार्डी चषकाच्या माध्यमातून मिळणार आहे आणि त्यासाठी दिनेश पाटील खार्डी यांनी खूप मोठं नियोजन केलेलं आहे. खार्डी चषक प्रेझेंट नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप या स्पर्धेची घोषणा झालेली आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावा षटकार. या 6 धावांबरोबर धावफलक 26 वरती पोहोचतोय आणि दिमाखदार विजयाची नोंद सापडे संघाकडून. ब्राह्मण करवले संघाला मात्र या स्पर्धेतून बाहेर परतावं लागते. ब्राह्मण करवले संघाचा आम्ही या ठिकाणी मनापासून आभार मानतो. तर पुढच्या फेरीसाठी चांगल्या खेळासाठी आम्ही सापडे संघाला शुभेच्छा देतो. घोषणा अशी आहे की दरवर्षी खार्डी चषक होत असतो. आपण डोंबिवली ग्रामीण विभागातील खेळाडू किंवा या परिसरातील अनेक खेळाडू जे ग्रामीण खेळाडू आहेत त्या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत. परंतु पहिल्यांदाच खार्डी चषकामध्ये तुम्हाला ओपन क्रिकेटचे खेळाडू सुद्धा बघणार आहेत आणि त्यासाठी वेगळी सिरीज त्यांनी आयोजित केलेली आहे. नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप खार्डी चषक प्रेझेंट नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप. पहिलं पारितोषिक असेल 20 लाख रुपये, दुसरं पारितोषिक असेल 10 लाख रुपये आणि BMWच्या बाईक्स या गोलंदाज फलंदाज मॅन ऑफ द सिरीज साठी असणार आहेत. या ठिकाणी रेबेल या बैलांच्या झुंजीसाठी प्रसिद्ध असलेल्या बैलाचे मालक निल्सनजी मढवी मंचावरती उपस्थित आहेत. त्यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक कोणत्या संघासाठी? सापर्डे संघासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी जाहीर केलेलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी प्रियांका अशोक पाटील माफ करा प्रियांका अक्षय पाटील यांच्याकडून एक बक्षीस आलेलं आहे. जे उभे कटआउट्स आहेत मैदानावरती आदरणीय पांडुरंगजी दीनानाथ संते समाजसेवक यांचे जे उभे कटआउट्स आहेत त्या कटआउटला जर षटकार मारला तर 1,000 रुपयाचं बक्षीस आहे प्रियांका अक्षय पाटील यांच्याकडून. या ठिकाणी समाजसेवक पांडुरंगजी दीनानाथ संते यांची सुकन्या सौभाग्यवती प्रियांकाताई अक्षय पाटील यांच्याकडून त्यांच्या वडिलांच्या बॅनरवरती उभ्या कटआउट्स वरती जर षटकार